उपम्याची चव अजूनही आरवच्या जिभेवर रेंगाळत होती. लग्नानंतर सियासोबत किचनमध्ये उभे राहिलेलं चित्र डोळ्यासमोर आणत तो हसतच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव नेहमीप्रमाणे वेळेवर उठून वर्कआउटसाठी बाहेर पडला. इकडे सियाच्या रूममध्ये मात्र आज लेक्चर उशिराचं असल्यामुळे आणि काल रात्री उशिरा झोप लागल्यामुळे तिला जाग यायला थोडा उशीर झाला. अलार्म कधीच बंद झाला होता. ती बेडवर वळण घेऊन डोळे उघडते आणि तिची नजर सरळ भिंतीवरच्या घड्याळाकडे. घड्याळाकडे पाहते तर काय 8:30. क्षणातच तिला धक्का बसला. डोळे चोळत चोळत ती उठली आणि कपडे उचलून थेट वॉशरूममध्ये पळाली. सावित्री आजींना कुणीही उशिरा उठलेलं चालत नसे. त्यांना उशिरा उठणाऱ्या माणसांचा खूप राग येई. सूर्य उगवायच्या आधी उठलं पाहिजे हा त्यांचा ठाम नियम होता. मिहिकाचं आज लवकर लेक्चर होतं म्हणून ती सकाळीच मैत्रिणीकडे जाऊन कॉलेजला निघून गेली होती. रोहन मात्र अजूनही गाढ झोपेत होता. वर्कआउट करून आरव आपल्या रूममध्ये आला. त्याने पटकन आंघोळ केली. तो ऑफिससाठी तयार झाला. आज ऑफिसचं काम आणि लग्नाच्या तयारीमुळे त्याला खूपच गडबड होती. ब्लॅक लायनिंग सूट, आत व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, हातात महागडे घड्याळ. आरव आज विशेषच देखणा दिसत होता. तो रूम बाहेर निघालाच होता तेवढ्यात मिहिकाच्या रूमचं दार अचानक उघडलं आणि सिया थेट त्याच्यावर आदळली. घाईत असल्यामुळे तिची हील अडकली आणि ती पडणारच इतक्यात आरवनं तिला सावरलं. सिया घाबरून डोळे घट्ट बंद करून उभी होती. मनात हजार विचार. आरव मात्र तिच्याकडे पाहतच राहिला. परदेशात असताना त्याने अनेक सुंदर मुली पाहिल्या होत्या, पण सियामध्ये काहीतरी वेगळंच होतं. थोडीशी गोंधळलेली, थोडीशी हट्टी, पण अगदी मनाला भिडणारी अशी होती सिया. आज सियाने लेव्हेंडर रंगाचा अनारकली, लांब दुपट्टा, कानात झुमके आणि मोकळे केस ठेवले होते. ती कमालीच सुंदर दिसत होती. थोड्या वेळाने तिला जाणवलं की आपण पडलेलो नाही. तिने हळूच डोळे उघडले. समोर आरवचा चेहरा, तिच्याकडे एकटक पाहणारा. ती लगेच सावरून मागे सरकू लागली. आरवने हसत तिचा हात धरून तिला स्थिर केलं. त्या क्षणी तिचे हात त्याच्या छातीवर गेले आणि आरवचे हात तिच्या कमरेवर. सिया, तिने हळूच नजर वर केली. तो तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसतेस. हा रंग तुला खूप शोभतोय. इतकं बोलून तो खाली नाश्त्यासाठी निघून गेला. सिया मात्र अजूनही त्या क्षणातच हरवलेली तिथे उभी होती. डायनिंग टेबलवर सावित्री आजी नाश्ता करत होत्या. अंजली काकू किचनमध्ये होत्या. आरवनं आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. आजी म्हणाली, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. आता लग्न झाले की मला निवांतपणा. आजी हसत म्हणाल्या. सगळे बोलत असतानाच सिया खाली आली. काकू, मला नाश्ता द्या ना, कॉलेजला उशीर होतोय, ती हसत म्हणाली. रोहन अजून झोपलेला आहे हे कळताच आजींनी ठरवलं, आज सियाला कॉलेजला आरव सोडेल. आरव आणि सियाची नजरानजर झाली आजींच्या अशा बोलण्याने. ती लगेच नजर खाली घालून लाजली आणि गालातल्या गालात हसली. आज ऑफिसमध्ये फार मीटिंग नसतील तर कॉलेज सुटल्यावर तिला फिरायला घेऊन जा, असं आजी आरवला म्हणाल्या. आजींचे असे बोलल्यावर आरव होकार दिला. आरव असं म्हणाला, मी गाडी काढतो, तू आवरून ये.
तो सियाला म्हणाला. सिया आजींच्या पाया पडली. अंजली काकूंनी मिठी मारली आणि बॅग घेऊन बाहेर आली. आरव गाडीला टेकून तिची वाट पाहत होता. ती बाहेर येताच त्याने कारचं दार उघडलं. आज ड्रायव्हर नव्हता. आजचा प्रवास दोघांचाच होता. यापुढे काय झालं असेल हे तुम्हाला जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पार्ट 2 काय होता तुम्हाला मी नक्कीच सांगेल. तशी मला कमेंट करा. तुम्हाला पार्ट 2 काय झाला असेल हवा असेल तर मला त्याची कमेंट करा. धन्यवाद.